किती दिवस अशी तोंड पाडून बसणार आहे? याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे का नाही? दादा रे असं कसं बाहेर पडणार? आत्याचा चेहराच जात नाही डोळ्यासमोरनं. दादा असं वाटतंय ती आता कुठून तरी यायला नाही हाक मारेल. हो ना, आई गेली आणि अख्खं जग थांबल्यासारखं वाटतं आता मला. पण आपल्याला थांबून चालणार नाही ना. अरे आत्या जिथनं कुठनं बघत असेल ना आपल्याला असं बघून तिला वाईट वाटेल ना. मान्य आहे दादा, पण यातनं बाहेर पडण्यासाठी आपण काय करायचं? आपण पिक्चर बघूया. हा? काय पिक्चर? दादा तुला तर आवडत नाही ना आम्ही पिक्चर बघितलेला. मग आता तूच म्हणतोस पिक्चर बघूया, नाही तर काय? कारण ह्यो साधा सुद्धा पिक्चर नाही, हा मनोरंजन तर करतोच, पण थकलेल्या, हिंमत हारलेल्या, खचून गेलेल्या आणि तिथंच थांबलेल्या आणि काय ना काहीतरी स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक माणसाला बळ देतो आणि त्याच्यातली विजलेली जिद्दीची वाट परत पेटवतो. माणसाला नव्यानं स्वप्न बघायला शिकवतो. त्याला सांगतो काय बी होऊ दे, किती बी संकट येऊ दे, आता थांबायचं नाही. वा, लयच भारी स्टोरी दिसते. पण दादा हा पिक्चर आपण बघायचा कुठं? घरीच आपल्या लाडक्या झी मराठीवर आणि झी5 वर. या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन आणि OTT प्रीमियर 28 जूनला संध्याकाळी 7 वाजता. मी पण बरंच ऐकलं या सिनेमाबद्दल. का कोणास ठाऊक हा सिनेमा आपल्याला सांगत असेल आता थांबायचं नाही म्हणून. आता जरा पिक्चर बघितलाच पाहिजे. धनवती बहिणी, आपण एक काम करू, आपण आपली सगळी घरातली कामं आधीच उरकून टाकू, म्हणजे शांत चित्तानं पिक्चर बघतायत. चालतंय. आता आपण सगळ्यांनी नावाने सुरुवात करायची. आता याच्यात अडकून ना काय उपयोग नाही. आता आपण सगळ्यांनी काम करत राहणं गरजेचं आहे. प्रत्येकानं असं काहीतरी करा की आत्याला आपल्याबद्दल गर्व वाटला पाहिजे. राजू, तू पुण्याच्या कोर्समधनं जे काही शिकून आलीस ना ते तुझ्या व्यवसायासाठी वापर आणि तुझा व्यवसाय करून घे. त्यासाठी प्रयत्न चालू कर. बाबू, मागचे 10 दिवस तुझा क्लास बुडलाय. उद्यापासून क्लासला जायला सुरुवात कर. मी पण नव्यानं कामाला लागतो. तू जा. तू अजिबात नाही, माझ्याकडे येऊच नकोस. माझं शेड्यूल पूर्ण पॅक आहे. मला उद्या तेजूला सोनोग्राफीसाठी घेऊन जायचंय. शाबास. आता आपण सगळ्यांनी ना स्वतःला कामात अडकून घेऊ, म्हणजे त्या दुकानात थोडं आपण बाहेर पडू, है ना? आणि हे बघून माझा आवाज परत आलाय. आता मी घरात समद्यांसमोर जाईन आणि समद्याच सांगू. यातून तुम्ही शहाण्या व्हा. जे काय झालंय ते तुमच्या पाशीच ठेवा. यातलं कोणाला काय कळलं तर तुमचा बी निकाल लागलाच म्हणून समजा. तुम्हाला बोलता येत नाही काय झालं, तुम्ही काय लिहून दाखवलं तर आम्ही तुमची शालनपेक्षा वाईट अवस्था करू. नाही, माझा आवाज परत आलाय. ती घरात कुणालाच कळता कामा नाही. माझी वाचा आली, हे जर मालकासनी नाही तर घरात दुसरं कोणाला जरी कळलं तर मालक मला जिथं नाही ते ठेवणार. मालकांपासून हे लपवल्यानंच बरं आहे, नाहीतर मी या घरात सुरक्षित नाही राहू शकणार. मला माझा जीव गमवावा लागेल. मी नाही सांगणार कोणाला.
झुरते उडते तुझ्यासाठी मन ग नकळते तुलाच ग उधाण जीवाला वाटे तारे तू पाहताना रे रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना रे ऐक ना तू या मनाच एकदा बाबरल है तुझ्या मग हळू हळू बोल तू जरा फिर महात एकदा बाबरल है तुझ्या मग हळू हळू खुळ तुझ दाटलं या डोळ्यात